आज आपण कैरीची कढी बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य: कैरीचा गर, राई, जिरं, हळद, हिंग, कढीपत्ता, गूळ, मीठ, मेथीचे दाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि चण्याचं पीठ. आता आपण एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपला जो कैरीचा गर आहे तो टाकून घेते मी सगळा. त्यानंतर आपल्याला ते जे डाळीचं पीठ आहे, बेसन, ते त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि हे चांगलं आपण आता एकजीव करून घ्यायचे. हे बघा, अशा रीतीने हे चांगलं मी इथे मिक्स करून घेतलं छानपैकी. हवं असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. थोडं पाणी टाकते मी आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. आता ह्यामध्येच मी काय करणार आहे, चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा ती मिक्स करणार आहे. छानपैकी हलवून आपण हे सगळं बॅटर आता आहे छान असं मिक्स. आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकायची आहे थोडीशी मोहरी. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं, आता आपण टाकूया मिरच्या, आता आपण टाकूया त्यात बारीक ठेचलेला लसूण, आता कढीपत्त्याची पानं थोडी, त्यामध्ये टाकूया मेथीचे दाणे. आता आपण फोडणीत टाकूया हे कढीचं मिश्रण. छान ढवळून घेऊया. कढी कितपत जाड किंवा पातळ हवी असेल तर जास्त, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार कढीला कन्सिस्टन्सी येण्यासाठी. पुन्हा मी एकदा ढवळून घेते कढी. तुम्ही पाहू शकता छान अशी. आता कढी उकळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे गूळ टाकून घेऊया. ढवळ्या बघा, बेसन आहे म्हणून त्याच्यामध्ये दाटसर होत चालले. चवीपुरता नमक, इथे माझ्याकडे ना कैरीचे तुकडे आहेत ते मी टाकते थोडेसे. ते जर आवडत असेल तरच टाकायचं, अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. बघा छान अशी आपली कैरीची कढी आता तयार होईल. अशा प्रकारे गरमागरम कैरीची कढी आपली तयार झालेली आहे. भातासोबत अतिशय सुंदर लागते ही कढी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.